एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. मुलं आली बहुतेक. आले आले इंद्रनील. आत येऊ का? ये ना. रात्रीचा डबा घेऊन आले होते. स्वराली का करतेस तू हे? सगळे नाश्ता पाठवलास तो सुद्धा बच्चू मावशींकडनं. आता जेवायला घेऊन आलेस. मला स्वयंपाक करता येत नाही असं वाटलं का तुला? आणि आजूबाजूला खूप हॉटेल्स आहेत, ऑर्डर करू शकते मी. आई दुपारी काय खाल्लं? दुपारी ते बरं जाऊ दे. रात्री काय खाल्लं काल? खिचडी. मुगाच्या डाळीची खिचडी टाकली होती. दही पण होतं फ्रीजमध्ये थोडं. आई अजून किती खोटं बोलणार आहे? तांदूळ संपलेत घरातले. खिचडी कशाची केली? स्वानंदी का करतेस तू हे सगळं? कारण तुम्ही माझ्या सासूबाई आहात आणि यांच्या आई आहेत, आणि ह्या नात्याचा आदर कायमच असेल माझ्या मनात. तुम्हाला माझ्या भावनांची कदर नाहीये. मी आत्ता डबा आणला, सकाळी नाश्ता पाठवला, कारण तुमच्या मुलाचा प्रत्येक घास ओठाशी येऊन अडतोय तुमच्या आठवणीने. आणि तुम्ही कालपासून काही खाल्लं नाहीये ना, उपाशी आहे. सांगितलं नाही तरी कळणार मला. आता आम्ही माझ्या आईबाबांच्या घरी आहोत, पण 1-2 दिवसानंतर भाऊजी आणि हे एक मोठं घर बघणार आहेत. मग आम्ही सगळे तिथेच राहायला जाऊ. आम्ही सगळे एकत्र असू. छान ना? खरं तर मला खुश व्हायला हवं, पण मला नाही वाटत आहे आनंद. कारण हे ना तुमच्याशिवाय आनंदी नसणार आहेत. आई, तुम्हाला इतकी सोन्यासारखी मुलं मिळाली आहेत, ऐकणारा नवरा मिळाला, चांगलं घराणं, भरपूर पैसा, निरोगी आयुष्य, चांगली माणसं, सगळं. हे सगळं सगळ्यांनाच नाही मिळत जे तुम्हाला मिळालं. पण तरी पैशाच्या हव्यासापायी तुमच्याकडे जे जे होतं ते सगळं तुम्ही घालवून टाकलं. आता तुमच्याकडे तुमच्या नावाशिवाय काहीच नाही. तुम्हाला आसपास माणसं हवी असायची, पण राबवायला. पैसा हवा होता, पण उधळायला. मुलं हवी होती, पण हक्क गाजवायला.
आई सगळ्यांनी सगळं तुमच्या मनाप्रमाणे केलं, पण तुम्हाला ना थांबायचं कुठे हेच कळलं नाही. आणि ज्या दिवशी त्यांना कळलं ना की तुम्ही कशा आहात, मोडून गेले ते. आतून खूप दुखावले ते, कारण त्यांचं ना स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम होतं. आज हे मला काय म्हणाले माहितीये? म्हणाले आपलं ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याशी आपण इतकं खोटं नाही बोलू शकत. मग माझ्या आईचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं का? तुम्ही ललिता जहागीरदार सोडून फक्त त्यांची आई होऊ शकता? तुम्ही तुमचा खोटं बोलण्याचा स्वभाव सोडू शकता? यांच्यासाठी, भाऊजींसाठी. नाही सोडली तर उरलेलं अख्खं आयुष्य एकटं राहावं लागेल. आई ते तुमच्याशिवाय अपूर्ण आहे आणि मी त्यांच्याशिवाय. मला माझा नवरा परत हवाय, हसणारा, खेळणारा, आणि त्याला त्याची खरीखुरी आई हवी. त्यांना जे हवंय ते त्यांना मिळेल. येते. क्या? ह्याच्या आधारावरच तुम्हाला अख्खं आयुष्य काढायचं. आता फार बोलून मुलांचं दुःख वाढवण्यात काही अर्थ नाही वसंतराव. मला ना राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटतंय. काल मी गेले होते तिच्याकडे, जवळजवळ हाकललंच तिने मला, पण तरी सुद्धा निघताना ना तिच्या मनात काहीतरी सलतं असं जाणवत होतं मला. हो, नाही नाही, ते खोटंच असणार. नाही, मला नाही वाटत ते खोटं असेल, कारण जेव्हा मी घरी गेले ना तेव्हा त्या सगळ्यांचे फोटोज घेऊन बसल्या होत्या. मला असं वाटतंय ते आपल्याला मिस करतायत. आता यापुढे काहीही होईल, म्हणजे काहीही हो, पण जे झालंय ते विसरता येणार नाही. असं म्हणतात की आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्मांची फळं मुलांना भोगावी लागतात. आमच्या आई वडिलांनी जे काही केलंय चांगलं वाईट, त्याची फळं भोगू आम्ही. माझ्या घरात स्वानंदीला जो काही त्रास झालाय त्याची जबाबदारी मी आणि दादा आम्ही दोघं स्वीकारतो. आणि एक वचन देतो की यापुढे तिला असला कुठलाही त्रास होणार नाही. आणि माझ्या आई वडिलांच्या वतीने तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. सॉरी. अरे तुम्ही कशाला माफी मागताय बाळांनो? यात तुमचा काय दोष आहे? तुझं प्रेम आणि निरंजन निलिमाचा आधार नसताना तर त्या घरात माझी स्वानंदी हसू शकली नसती. जिचा दोष आहे तिला काहीच फरक पडत नाही. नाही आत्या, तसं नाहीये. कालची रात्र त्यांना जड गेली असणार. ती ललिता आहे, ललिता जहागीरदार. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कुणाच्याही दारात माफी
माफी मागायला पाऊल ठेवणार नाही ती बाई. बरोबर आहे तुमचं बच्ची मावशी. येऊ का? अरे ललिताताई, या ना. आज उंबरठ्याच्या बाहेर उभं राहूनच विचारते येऊ का. पूर्वीची ललिता होती ती असं विचारून मानाने घरात यायची, पण आज तिचा मान तिने तिच्या हाताने घालवलाय. अगदी खरं म्हणालात वच्ची मावशी. ललिताचा स्वार्थ असल्याशिवाय कुणाच्याही दारात नाही जाणार ती, आणि माफी मागायला तर नाहीच नाही. आणि आजही माझा स्वार्थ आहे म्हणूनच आले मी. तुमच्या घरात आत बसलाय माझा स्वार्थ. तुम्ही आहात आधी आधी बघ. या या ना, बसा. या 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 ना. उभीच बरी आहे. अंजली ते याच ना 2 दिवसांनी डोळे निवले माझे. त्याची 4 मुलं डोळ्यासमोर दिसली मला. हे तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल ना, आता अजून किती खोटं बोलणारी बाई, अजून किती ढोंग करणारे. नाही हो, खरंच बोलते मी. घर सोडून जाताना ना इंद्रनीलने चेक समोर टाकले माझ्या. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. निरंजनने तर पैशाची अख्खी बॅग ओतली होती समोर माझ्या. निरंजन, किती पैसे होते रे? 30 लाख ना? 30 लाख होते. पण बाळा, त्या पैशातनं आई ग तुझे हाक नाही रे येत. आई, तू स्वतःची ना काळजीच करत नाहीस. इंद्रनीलचा शब्द नाही ऐकायला येत. त्या पैशाने मुलांचं प्रेम, समाधान, सुख नाही विकत घेता येत. आपल्याला जेव्हा तहान लागते ना, तेव्हा आपण न सांगता पाणी आणून दिलं ना की कसं सुख वाटतं. तेच सुख यांनी दिलं मला, पण मला ओळखता नाही आलं ते. मी खुश राहावे, मला छान वाटावं म्हणून माझ्या दोन्ही सुना, दोन्ही मुलं सतत माझ्या अवतीभोवती फिरायचे. त्यांचं प्रेम नाही लक्षात आलं माझ्या. तिच्या वडिलांना माझ्यामुळे इतका त्रास झाला. ती स्वानंदी घर सोडून गेली तरी माझ्यासाठी डबा घेऊन आली होती. तिच्या मुलीला इतकं बोलले मी, ती निलिमा डोळ्यातनं पाणी काढत राहिली, पण तोंडात एक शब्दही नाही काढला तिने. तरी वाटलं होतं मला एकदा, जाऊ देत ना, गेलेत ना, जाऊ दे निघून, काही हरकत नाही, येतील परत जसे रागून गेलेत. एवढा पैसा आहे माझ्याजवळ, घर आहे, मजा करीन मी, मैत्रिणींना बोलवीन, पार्टी करीन. काही करावं असंच वाटेना रे. सगळं घरनं खायला उठलं. तुमच्या सगळ्यांची आठवण यायला लागली मला. पण मग फोटो काढून बसले होते. तुमचं ना सगळ्यांचे असे हसरे छान फोटो दिसले मला. तुमच्या त्या चेहऱ्याकडे बघत वाटलं की कशी वागले मी या सगळ्यांशी. अशी असते काही 2 मुलांमध्ये भेदभाव करणारी, सुनेला बोलणारी, तिला घराबाहेर काढणारी, मुलाचा विश्वासघात करणारी. आनंदी, अगदी खरं सांगितलंस तू, अगदी खरं सांगितलंस मला. मला ना माणसं हवी होती, पण ती राबवायला. पैसा हवा होता उधळायला, आणि मुलं हवी होती ना ती हक्क गाजवायला. इंद्रनील, जर खरंच प्रेम आहे रे बाळा माझं, खोटं नाही येते. पण ना माझ्या डोळ्यावर पैशाची धुंदी चढली होती, त्याच्यातच सगळीकडे बघत होते. त्यामुळे पैसा विना मिळणारं तुमचं प्रेम ओळखूनही शिकले रे मी.
तुम्ही सगळे घरात नाही येत तर ते घर कसलं रे? नुसत्या भिंती आहेत त्या घराला घरपणच नाहीये. एक वेळ पैशाशिवाय राहू शकते मी, पण तुम्ही नसलात तर. निरंजन, इंद्रनील, तुम्ही सगळे हवेत रे मला. माझ्या दोन्ही सुना, दोन्ही मुलं हवेत मला. असं दूर नका रे लोटू मला. चला ना. ठीक आहे. येते. आई, चुकलं माझं मला. आई, किती बोलले मी तुला. चुकलं रे बाळा, आता नाही वागणार अशी. माझी मावशी, क्षमा करा मला. चुकलं. हात नको जोडू. तुला तुझी चूक कळली ना, बस. आजी, वसंतराव, माझ्यामुळे फार त्रास झाला हो तुम्हाला सगळ्यांना. क्षमा करा मला. ललिताताई, झालं गेलं गंगेला मिळालं, असे हात जोडू नका. शेवट गोड व्हावा हीच इच्छा आहे. तुम्ही सगळ्यांनी केलं असेल माल कदाचित, पण माझ्यामुळे जे दुखावला गेलाय माझ्या मुलाने नाही माफ केले मला अजून. इंद्रनील, येणार रे बा. बाबा कुठे आहेत तुझे? आलोय मी, इथेच आहे. अगं या, मी मागितली माफी येतात, तुम्ही पण मागा. अगं कधीच माफी मागितली मी यांची. पश्चिमाशीने मला दुपारीच इथे आणलंय. आम्ही तुझीच वाट बघत होतो. तुला तर माहिती आहे मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीच.
चला, सगळी नवी जुनी जोडपी अगदी समाधानाने हसली. आता तुम्हा सगळ्यांना एकच आशीर्वाद देते, सुखानं नांदा रे बाबांनो. आयुष्य खूप साधं आणि सोपं असतं. कटकारस्थानं करून कठीण नका बनू. नांदा सौख्य भरे. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा भरतार, चंद्रमोळी झोपडीत माझा. ए चला ना, एक फोटो काढूया ना आपण प्लीज, सगळ्यांनी एकत्र. हा सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे.